आपण पाहू शकता समोर LED स्क्रीनवरती आपले स्पर्धेचे पुरस्कर्ते सोबतीला आपल्या लाडक्या भगिनीताई सुद्धा जोडलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये 4 चंद्र लावण्यासाठी इथे ड्राइव्ह केलाय थ्रू द कव्हर्स. बॉल इज गोइंग टू द फ्रेस लाईक अ ट्रेसल बुलेट. सुंदर सुंदर फटका, हा सिक्सर. काय फटका होता, हाफ वॉली घेतलं, नजर स्थिर होती आणि सर्वांना इथे नजरा ओढून घेण्यास भाग पडलाय फलंदाजाने. तगडा शॉट पहिल्या चेंडूमध्ये, हल्ला बोल. षटकाराने सुरुवात. शॉट ऑफ लेन कट केलाय, सुंदर कट आणि फटका पाहतात आमचे आयोजक सुयश भट. सुंदर फटका, 4 रन. जणू काय आपण एखाद्या सामन्याचे हायलाइट्स पाहू लागलो की काय. हायलाइट बॅटिंग करतो या ठिकाणी शुभम नावाचा बॅटर, सोबतीला सचिन पाटील. अशी जोडी धावसंख्या 10 वर. जशी आमची यवन जोडी आपण पाहतोय, संजयजी शिंदे, मयुरजी लाड. जसं ब्रह्मा विष्णू आणि बुखारे सरांनी उल्लेख केला की सुयश भट म्हणजे महेश, सुयश म्हणजे महेश. अशा तिघांची ही जोडी आणि सोबतीला आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप, संपूर्ण मंडळ, त्यांचं क्रीडा मंडळ, त्यांची मेहनत, त्यांचं स्वप्न. पलटी शॉट, चेंडू धावतोय, बोलतोय पॉइंटला दिशा आणि ते गोलंदाजाची पुन्हा एकदा दुर्दशा. येतोय लाजबाब चौकार. सर दीप पाटील कोण आहे, त्यांनी प्लीज स्टेजशी संपर्क साधायचा आहे. दीप पाटील, आपला मोबाईल घेऊन यायचा आहे प्लीज. दीप पाटील. बारावा खेळाडू करतोय तुमचं काम. धावसंख्या 14 या ठिकाणी आपण पाहताय प्रेक्षक. 3 चेंडू मध्येच इथे पूर्णपणे आपलं मनोगत व्यक्त करतो या ठिकाणी बॅट्समन, जो पुणे मनाशी स्वप्नच घेऊन आलाय की मला पेन लीग मध्ये मातबर कामगिरी करायची. ड्राईव्ह केलाय, ड्राईव्ह पाहतो आपण, चेंडू खोल टप्प्याचा होता, जमिनीला गवताला गुदगुदला करत जात असताना वाईडीस लॉंग ऑफच्या दिशेने दिशा दिली आणि सिंगल पहिल्यांदा पाहायला मिळाले आपल्याला. पहिल्या 3 फटक्यामध्ये चेंडूमध्ये 3 मोठे फटके आले, त्या मात्र इथे संयम दाखवला. जसं नुकताच बुखारे सरांनी उल्लेख केला की 18 नंबर म्हणजे विराट कोहली, ज्याच्याकडे आक्रमकता आहे आणि सोबतीला संयम सुद्धा तो घेऊन खेळत असतो, म्हणून तो मास्टर ब्लास्टर, चेसिंग मास्टर आहे. धावसंख्या 15 वर पहिलं षटक मार्गस्थ. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू समोर टाकला आणि काहीसा कट होऊन आतमध्ये वळलाय, खाली सुद्धा ठेवलाय गोलंदाजाने. ऍक्शन बघितले आपण गोलंदाजी, बघा रिप्ले बघा. साई प्रीच्या माध्यमातून रिप्ले, कानाच्या जवळ चेंडू सोडला आणि हा आउट स्विंगर होता, म्हणजे इथे लेग कटर वापरला गेला गोलंदाजाकडून. गोलंदाज पाहतो आपण तो दिनकर पाटील. 5 चेंडू टाकले, 3 पहिल्या चेंडूमध्ये मोठे फटके आले. धावसंख्या 15 वर, एक गडी बाद नाही. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॉडी, बाहेर बोलवलं. फलंदाज शफल होत नाही पाहिलं आणि चेंडू कसा डॉट काढायचा हे दाखवलं प्रात्यक्षित. आणि मागच्या 2 चेंडूमध्ये सुंदर कमबॅक केलंय गोलंदाज दिनकर पाटीलने. पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या एक गडी बाद नाही, 15 वर. पेन तालुका बिग बॅश प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण अनुभवताय प्रेक्षकांनो. पहिल्या षटक हाताळलं ते ओमकार पाटीलने. 15 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. फ्लाइंग स्टार्ट दिली दोन्ही पण बॅटरने. यालाच म्हणतात वेल बिगिन इज द हाफ डन. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आणि अशी इम्प्रेसिव्ह बॅटिंग जर झाली तर 5 षटकांमध्ये 70-75 गाठू शकतो हा संघ, जो पाहतो आपण डॉल्वी डॅशर्स, जो जखमी वाघ आहे, ज्याला जखम दिलीये अर्जुन फायटर्सने पहिल्या सामन्यामध्ये. पराजित केलं होतं शेवटच्या मोमेंटला. काय तो शिक्सर मारलेला प्रेम कोहलीने, ज्याच्यावरती मयुरेश लाड साहेबांनी 2000ची बोली लावली होती त्या षटकारासाठी. अशा प्रेम कोहलीच्या त्या सामन्यामध्ये
पराजयाला सामोरं गेलेला डोलवी इथे मात्र चांगल्या तयारीने उतरलाय. पवनाचा वापर प्रॉपरली, विराट कोहलीचा शॉर्ट आर्म जॅब आहे तिथे तितकं चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन, परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू सीमा पार, दमदार चौकार. विनय घरत, आपण इथे यायचं आहे. मॅच चालू असताना आपल्याला आपण सतत पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप देत राहणार आहोत. तर विनय घरत, आपण प्लीज स्टेजवर यायचं आहे. आपल्याला पर्पल कॅप आपल्या डोक्यावर ठेवली जाणार आहे, कारण मोस्ट विकेटला आपण पर्पल कॅप देणार आहोत. आणि तीच कॅप आपण रोटेशन होणार आहे, जो पुढे जाईल त्याला ती प्रत्येक मॅच नंतर चेंज होणार आहे. तर विनय घरत, आपण इमिजिएटली यायचं आहे. नक्कीच ऑरेंज कॅपचा मानकरी आत्ताच्या सिच्युएशनला तरी सचिन पाटील आहे, जो आता बॅटिंग करतोय. जर तो या मॅच यांनी इनिंग मध्ये प्लीज स्टेजवर यायचं आहे सचिन पाटील. हॅलो. तर धावसंख्या 19, बिनबाद. हर्षद नावचा गोलंदाज बॉलिंग करतोय. समोरून येतोय चेंडू, ड्राईव्ह केला, झेप घेतली हवेमध्ये आणि चेंडू घेतला आपल्या हाताच्या कवेमध्ये. वेल कॅच, कॅच ऑफ द मॅच, फलंदाज बाद. प्लीज आपण लवकर यायचं आहे. तुमची वाट बघतायत. कदाचित 10च विकेट काढणार होतात तुम्ही, मला वाटलेलं एका मॅचमध्ये 6 काढल्यात. एक अतिशयोक्ती आहे, पण नक्कीच ही सत्यात उतरवली असती कदाचित त्यांनी. त्यानुसार विनय घरत यांना पर्पल कॅप त्यांच्या डोक्यावर ठेवली जाणार आहे. आणि संजय शिंदे यांना मी विनंती करतो, त्यांनी त्यांची रेड ब्लॅक कॅप उतरवायची आहे आणि पर्पल कॅप घ्यायची आहे. मी संजय शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या डोक्यावर रेड कॅप आपल्याला मी विनंती करतो आपण काळी ठेवायची आहे. आणि पर्पल कॅपचे मानकरी आत्ताचे आहेत विनय घरत. नक्कीच मला टुर्नामेंटच्या एंड पर्यंत ती तुमच्या डोक्यावरच राहील अशी अपेक्षा करतो. मी संकेत द्रविड यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचंय. आणि मी प्रथमेश पोटफोडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मान चिन्ह द्यायचंय. पडद्यामागचे सूत्रधार आपण म्हणू शकतो त्यांना. नक्कीच. येस सर. धावसंख्या 21, एक गडी बाद. आणि करेक्शन इथे करतात आमचे स्कोरर. 2+ केल्या, 23 धावा, एक गडी बाद. करेक्शन झालं. सचिन 2 वर आणि अमित ठाकूर नवीन जॉईन झालेत. गोलंदाज आपण पाहतोय ज्याने 5 चेंडू टाकलेत. हर्षद 5 झालेत ना, केवढे झाले? जास्त वेळ पंचांशी तुम्ही वाद घालू नका प्लीज. संवाद साधा थोडा वेळ फक्त.
या दरम्यान प्रेक्षकांनो टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आपण पेन नगरपालिकेच्या कार्यकुशल कार्यतत्पर नगरसेविका मॅडम संगीता दिलीप लाड मॅडम सोबतीला त्यांचे पतिदेव दिलीपजी लाड साहेबांचं होतं आगमन. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मी ओमकार लाड यांना विनंती करतो की त्यांनी आई वडिलांना जॉईन करावं. ओमकार लाड प्लीज आपण आई वडिलांना जॉईन करावं. आपल्यासाठी एंट्री करणार आहे. आणि आपण पाहतोय या पाहुण्यांचं स्वागत होत असताना कार्यकुशल कार्य तत्पर आपल्या लाडक्या नगरसेविका संगीताताई दिलीपजी लाड मॅडम यांचं स्वागत आणि दिलीपजी लाड सुद्धा सोबतीला आले. तसेच मैदानामध्ये आपण पाहतोय प्रेक्षकांनो बॉस क्रिकेटचा बादशाह अक्षय म्हात्रे सुद्धा आलाय. अक्षय तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. प्रत्येकाला भुरळ पाडणारी स्पर्धा, प्रत्येकाला यावंसं वाटणारी स्पर्धा, संपूर्ण पेन तालुका या स्पर्धेला भेट देईल. त्याच भेटीस आलेले आपले लाडके मान्यवर त्यामधले आपल्या सौभाग्यवती कार्यकुशल नगरसेविका मॅडम आपल्यामध्ये आल्या. फटाक्यांची आतिषबाजी ऑन फील्ड ऑनफील्ड अंपर निर्णय द्या. शॉर्ट रन नाहीये. रिव्ह्यू कशासाठी आहे? राज सर एक्झॅक्टली काय हवंय, शॉर्ट रन की नो बॉल साठी? नो बॉल आहे. नो बॉल आहे. फ्री हिट असणार आहे पुढचा चेंडू. पायाचा नो बॉल दिलाय अंपायरनी. दरम्यान JSW चे युनियन लीडर साहेब आपल्यामध्ये आलेले आहेत. सन्माननीय स्वप्नीलजी पाटील साहेब, त्यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. या स्वप्नीलजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे पेन तालुका बिग बॅश प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये. आणि आपल्यामध्ये अक्षय म्हात्रे सुद्धा आलाय, जो बॉक्स क्रिकेटचा उत्कृष्ट बादशाहत गाजवणारा खेळाडू आहे. अक्षयजी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. जो आहे आपल्या स्टेजवरती बसलाय. सर्व मान्यवर स्थानापन्न आहेत, चहूबाजूला प्रेक्षक सुद्धा हे आपल्या क्रिकेटच्या लीगचा आनंद घेत असताना प्रेक्षकांनो, मित्रांनो, धावसंख्या 24 वरती एक गडी बाद.
मॅच चालू करा. नो बॉल दिलेला आहे. मॅच चालू करा. फ्री हिट आहे. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. आणि तसं पाहता मला बोलावंसं वाटतं प्रेक्षकांनो की रात्रीचे 10 वाजल्यानंतर सुद्धा लाडक्या भगिनीताई सुद्धा येत आहेत, अनेक मान्यवर येतात. ह्याचं कारण काय तर हे प्रेम आहे संजयजी शिंदे साहेबांवरचं, हे प्रेम आहे मयुरीजी लाड साहेबांचं. ज्यांनी प्रेम दिलं त्यांना प्रेम प्राप्त होणार आहे. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट अशी पॉलिसी आपण म्हणतो जीवनामध्ये, आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय की रात्रीचे 10 वाजायला आले तर सुद्धा अनेक मान्यवर पंच, मॅच चालू करा. आपल्या स्टेजकडे आपल्या क्रीडा नगरीवरती येत आहेत. हेच तर प्रेम त्याच्यामध्ये कमवणं आहे. दिसत नाहीये. दिसत नाहीये. कॅमेरामध्ये दिसत नाहीये.
वाचलं, पॉज घेतला होता, शॉर्ट ऑफ गुड लेन चेंडू होता आणि तिथे मात्र फिल्डरने सुद्धा 100% प्रयत्न केले. चेंडूचा वेग वाढला नाही, चेंडू थांबला नाहीये, ज्याने 4 धावांचं लक्ष्य गाठलं आणि धावसंख्या 4 ने पुढे जात असताना 29 वरती जाऊन ठेपलेले आहे. एक गडी बाद. 2 षटकाची समाप्ती बरोबर झाली आहे. अमित ठाकूर खेळतोय 4 वरती, सचिन पाटील 5 वरती खेळतोय. ही जोडी भागीदारी इथे रचत असताना आणि सामना स्पीडअप करा, जास्त वेळ गेला आपल्या इनिंग मध्ये. एका डिसिजनमुळे आपले तब्बल 10 मिनिटं आपल्याला इथे वाया आपले गेलेले आहेत. आपण काही पाहुण्यांचा इथं सन्मान करू आपल्या व्यासपीठावर, या आपल्या मंचावर. आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय कार्यकुशल कार्यतत्पर नगरसेविका मॅडम संगीताताई दिलीप लाड मॅडमचं इथे आपण आपल्या मंडळाच्या वतीने तुझी सन्मान करूया. आपण भारतीय संस्कृती जोपासतोय, अतिथी देवो भव. जसा आपण उल्लेख केला की हे प्रेम आहे, संजयजी शिंदे साहेबांनी ज्या प्रेमाचा संचय केलाय आणि मयुरीजी लाड साहेबांनी अनेकांचं लाड पाड प्यार प्राप्त केले आणि त्यांच्या प्रेमाखातर अनेक आपले लाडके मान्यवर दिग्गज व्यक्तिमत्व आपापल्या क्षेत्रातले इथे जॉईंट होत आहेत या क्रीडा नगरीला 4 चंद्र लावण्यासाठी. रजनी क्रिकेटची स्पर्धा पहिली रजनी पाहतोय आणि पहिल्याच रजनीमध्ये या पेन लीगने उंच शिखर गाठलंय. धावसंख्या किती उंच जाईल ते बघायचंय. बॅकफुटला गेला आणि तिथे मात्र ड्राईव्ह केलाय, काहीसा कट प्लस ड्राईव्हचा अंदाज होता. स्वीपर कव्हरला तिथे चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि धावसंख्या इथे अलगद पण 1 ने पुढे 30 वरती जाऊन धडकलेली आहे. आपण पाहताय डॉल्वी डॅशर संघ इथे या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करतोय, ज्याने या स्पर्धेचा सलामीचा सामना गमावला होता अर्जुन फायटरच्या विरुद्ध. तो आता चांगली फाईट देऊ इच्छितो. मानसिकता त्यांची प्रबळ दिसते, कॉन्फिडेंटली खेळतायत. एक गडी बाद झाल्यानंतर सुद्धा ही चांगली भागीदारी रचत असताना यावेळेला टर्न केलाय. ऑन साईडला पाहतोय, आडव्या बॅटचा प्रॉपरली वापर, स्कुलीचा फिल्डर तिथे वेगाने येतोय. चेंडू थोडासा निसटलेला, परंतु फारसं नुकसान नाहीये. अनेक जण स्क्रीन कडे सुद्धा बघतात. बघा किती विलक्षण आहे दृश्य पाहतो आपण. काय गरज आहे IPL आता बघायची? टीव्ही बंद करा आणि या सर्व संपूर्ण पेन तालुका वाले सर्व या इकडे. ताईमाई अक्का बहुतेक घरी असतील काही, तरी सुद्धा काही आपली ताई मंडळी येत आहेत, महिला मंडळी येत आहेत आणि या स्पर्धेला आपापल्या परीने सहयोग देत असताना धावसंख्या 31 वर फॉलो केलं चेंडूला. चेंडू अगदी बाहेर टाकण्यात आला, थोडीशी उंची घेतली आणि पंचाने सांगितलं की तिथे फेअर डिलिव्हरी आहे. माधव ठाकरे सर लेग पंच आपण पाहतो, त्यांचे पुत्र राजसाहेब माधव ठाकरे सर. धावसंख्या 31 वर एका गडाच्या मोबदल्यामध्ये. षटकार चौकार फार आपण या इनिंग मध्ये अजून पाहिले नाहीयेत. काहीशी शांतता पाहतोय, कदाचित वादळापूरची शांतता असू शकेल. क्रिकेटमध्ये या गोष्टी होतात. शांतता भंग करेल का नाही, तिथे पुन्हा एकदा ड्राईव्हचा प्रयत्न केला गेला आणि कव्हर पॉइंटला काय सुंदर फिल्डिंगचा नजारा पेश केला. टिपला झेल आणि फलंदाज इथे अमित ठाकूर झाला फेल. आदेशला जणू काय आदेशात दिला होता की तुला पॉइंटला चांगली जागा सांभाळून सुंदर झेल टिपायचा आहे. जी जागा युवराज सिंगची, जी जागा रवींद्र जडेजाची, जी जागा जॉन्टी रूटची, ज्या ठिकाणी तीक्ष्ण नजर ठेवावी लागते आणि त्या तीक्ष्ण नजरेने विकेटचं पतन झालं. चेक. अतिथी देवो भव आणि त्यांचा सत्कार करणं आमचं परम कर्तव्य आहे. आणि आज या स्पर्धेसाठी पेन तालुका बिग बॅश लीग 2026 शुभ आशीर्वाद देण्यासाठी रणरागिणी नगरसेविका सौभाग्यवती संगीताताई दिलीप लाड मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी विनंती करेन मान्यवरांना की आपण नगरसेविका सौभाग्यवती संगीताताई दिलीप लाड मॅडम इथे उपस्थित झालेत, त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. मी सन्माननीय सुयजी भट साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय संजयजी शिंदे साहेब आणि मयुरजी लाड, हे 3 नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य आयोजक, मुख्य घटक. आज पेन तालुक्याला एकत्र आणण्याची संकल्पना ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे आणि या स्पर्धेसाठी नगरसेविका सौभाग्यवती संगीताताई दिलीप लाड मॅडम, त्यांच्या समवेत माजी नगरसेवक दिलीपजी लाड साहेब,
या स्पर्धेसाठी उपस्थित झाले, त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी म्हणत असतो नेहमी मित्रांनो, वो गुलाब ही क्या जिसमें लाली ना हो, वो ससुराल ही क्या जिसमें साली ना हो, और वो क्रिकेट का मैदान ही क्या जिसमें मान्यवरों के लिए ताली ना हो. एकदा जोरदार ताल्या वाजून त्याचा स्वागत करायचं आहे. या स्पर्धेसाठी नक्कीच उपस्थिती दर्शवत आहेत. त्यांच्या समोर आपण पाहतो माजी नगरसेवक दिलीपजी लाडसाहेब इथे उपस्थित झालेत. JSW युनियन अध्यक्ष सन्माननीय आदरणीय स्वप्नेजी पाटील साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान आपण करत आहोत. सन्माननीय परेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की JSW चे सन्माननीय स्वप्नीलजी म्हात्रे साहेबांचा सत्कार आपण स्वप्नीलजी पाटील साहेबांचा सत्कार परेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून करत आहोत. त्यांच्या समवेत संजयजी शिंदे साहेब या स्पर्धेचे मुख्य घटक, मुख्य आयोजक, तसेच सन्मान्य माजी नगरसेवक दिलीपजी लाड साहेब यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. या स्पर्धेसाठी नक्की ते शुभ आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित झालेत. हा सत्कार आहे त्या बहुमानाचा, ज्या स्पर्धेसाठी ज्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली आहे. आणि आयोजक फ्रेंड्स ग्रुप पेन तालुका बिग बॅश लीग या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित झालेत. त्याचा यथोचित मान सन्मान आपण करत आहोत. सन्मान्य दिलीपजी लाडसाहेब याचा यथोचित मान सन्मान मयूरजी लाडसाहेब आणि संजयजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. थेट प्रक्षेपणामध्ये त्यांचं नक्कीच छायाचित्र नक्कीच सुद्धा घेतलं जात आहे. धन्यवाद. माजी नगरसेवक आपण पाहतोय संजयजी लाडसाहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आणि या वेळेला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण येतोय मनोजी कारवे सरांकडे. धन्यवाद. धावसंख्या 39 वर 2 गडी इथे बाद झालेले असताना एक फार मोठं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये येणार आहे मित्रांनो. जेव्हा ती व्यक्ती येणार तेव्हा आपण टाळ्यांचा जयघोष करू. सन्मान्य संजयजी शिंदे साहेबांचे ते मित्र निकटवर्ती आणि मयूरचे लाड साहेबांचे सुद्धा ते निकटवर्ती असं मोठे व्यक्तिमत्व येणार आहेत काही वेळानंतर. पण तत्पूर्वी ही विकेट आली आहे. टिपला झेल आणि फलंदाज क्रमांक 3 सचिन पाटील झाला फेल. धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न, गोलंदाज अगदी विकेट टेकिंग बॉलिंग करतोय, समोर टाकतोय चेंडू आणि बॅट्समनला चुकीचा फटका मारण्यासाठी प्रवृत्त करतोय. ही तुमची बॉलिंग महत्वाची असते. टेप बॉल आहे बघा, ज्या दोन्ही बाजूला आपण पाहतोय की एका बाजूला रबर, दुसऱ्या बाजूला प्लास्टिक, एका बाजूला टेनिस, दुसऱ्या बाजूला रबर. टप्पा पडला की चेंडू कुठे पण वळतो. आणि हे टप्पे बघितले असेल आपण ISPL सीझन मध्ये. जगत सरकारने अगदी मातब्बर पद्धतीने ही षटकं हाताळली होती. टेप बॉलच्या षटकाची त्याने सुंदर हाताळणी केली होती. ते प्रतीक आलाय, प्रतीकच्या सोबत नवीन फलंदाज. धावसंख्या 39, 3 गडी बाद, 3 षटकांची समाप्ती. डीजे आपण थांबवतोय. डीजेची मेजवानी आपल्याला आता ऐकायला मिळणार नाही, कारण शहर आहे, तालुका आहे, त्यामुळे पाबंदी आहे रूल नुसार. षटक जे हाताळलं ते दीप भिसे याने, जे बघितलं आपण. आणि आता 4थं षटक इथे सुरू होणार आहे. जसा बुकारे सरांनी उल्लेख केला की प्रत्येकाला आपण इथे मान सन्मान दिला पाहिजे आणि आपण ही पेन तालुक्याची संस्कृती इथे जोपासतोय. ही माणसं जोडलेली आहेत, ज्यामध्ये नगरसेविका, नगरसेवक असे दिग्गज व्यक्ती, ताई मंडळी, महिला मंडळी, लीडर्स येत आहेत. त्याचं कारण की माणसं जोडलेली आहेत या संजय शिंदे साहेबांनी आपल्या A1 जोडी आणि मयूरजी लाड साहेबांनी. तथास्तु डेव्हलपर्स.
तथास्तूने अनेक गोष्टी डेव्हलप केल्या, परंतु माणसं सुद्धा डेव्हलप केली असं म्हणू शकतो आपण. माणसं जोडली, या ठिकाणी धावा जोडण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे पायांची हालचाल अजिबात नाही बघितली आपण. हे बघा रिप्ले आपल्या डोळ्यासमोर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. ओहो, अजिबात बॅट्समन तिथे शफल नाही झाला. आणि पाहिलं गोलंदाजाने की हावभाव काय बॅट्समनचे, शफलिंग होतो की नाही, आणि बाहेर चेंडू टाकून डॉट चेंडू काढला ओमकार पाटीलने, जो वैयक्तिक दुसरं शतक इथे हाताळतोय. सेकंड स्पेल मध्ये आलाय. धावसंख्या अगदी 39 वर. 3 गडी बाद, चेंडू बाहेर होता आणि इथे तिसऱ्या पंचाची मागणी झालेली पाहतो आपण. पहिल्याच रजनीमध्ये अनेक निर्णय बघितला आपण की टीम एम्पायर कडे सुपूर्द केले गेले, आणि हा रिलीज होत असताना पंच पाहतील, शिक्कामोर्तब करतील. विजयजी जगताप आहे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. प्रत्येक संघाला 2-2 रिव्ह्यू आहेत एका मॅच साठी, लक्षात घ्या. संपूर्ण दोन्ही इनिंग मध्ये तुम्ही ते 2च रिव्ह्यू हँडल करायचे आहेत. जर अनसक्सेसफुल झाले तर तुम्हाला तुमची कुठली पण पुढची इनिंग असली की मिळणार नाही. फेअर डिलिव्हरी सर, इट्स ऍब्सोल्युटली यू आर राईट, यू ऑल थ्री आर राईट्स. धावसंख्या राईट आहे ती बरोबर, 39 वरती 3 गडी बाद. ओमकार पाटीलचं हे षटक सुंदररित्या तो हाताळतोय. जशी स्पर्धेची हाताळणी केली आमचे लाडके पुरस्कर्ते संजयजी शिंदे सर, मयुरजी लाड, सोबतीला त्यांचा तिसरा डोळा म्हणजे आमचे सुयशजी भट साहेब, आयोजक. व्यवस्थित पद्धतीने आयोजन कसं करायचं हे दाखवलं, आणि त्याच्या सोबतीला फ्रेंडशिपचा संपूर्ण हा पेन शहराचा ग्रुप जॉईंट झालाय. इथे मात्र धावसंख्या जॉईंट होत नाही अजिबात. लागोपाचे 2 डॉट काढले गोलंदाज ओमकार पाटीलने. काय ती विनय घरची बॉलिंग बघितली आपण. प्रत्येकाला आवडणारी बॉलिंग झाली, प्रत्येकाच्या मनात घर करणारी बॉलिंग, ज्यांनी 6 गडी बाद केले आणि अनेक बक्षांची खैरात त्याच्यावरती झाली. तशीच बॉलिंग ऑप्टिकच्या बाहेर वाईड यॉर्कर, ज्या यॉर्करला सुरुवात केली होती जसप्रीत बुमराहने, आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सुद्धा अनेक आता गोलंदाज ह्या चेंडूचा प्रॉपरली वापर करतायत. त्याचं कारण की बॅट्समनची हालचाल होत नाहीये, त्याच कारणाने पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने हाताळते गोलंदाज ओमकार पाटील. त्याला जणू काय कळले की बॅट्समनचा वीक पॉइंट काय आहे. म्हणतात ना का मित्रांनो, जेव्हा आपला स्वतःला आपला वीक पॉइंट कळतो तो आपला प्लस पॉइंट असतो. लक्षात घ्या, आपला वीक पॉइंट शोधा, तो आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनाच्या पटलावरती प्लस पॉइंट असतो. म्हणून आपलं कमीपणा शोधून काढा, त्यामध्ये सुधारणा करा, भर करा. इथे धावांमध्ये भर होत नाहीये, चेंडू भुरकन जातोय विकेट किपर कडे, आणि पाहता पाहता ओमकार पाटील सुद्धा अगदी सुंदर गोलंदाजी करण्यामध्ये त्या पंक्तीमध्ये जाऊन ठेपला. आणि तिसऱ्या पंचाची पुन्हा एकदा मागणी. या तिसरे पंच विजयजी जगताप सर. वारंवार ह्या षटकामध्ये पाहतो की चेंडू बाहेर टाकल्यामुळे वाईट साठी इथे बॅट्समन डिमांड करतोय, अँगल प्राप्त करतोय गोलंदाज, आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी वन्स अगेन. लिगल चेंडू आहे, धावसंख्या लिगली 39च आहे, पुढे जात नाहीये. स्पीड ब्रेकर मध्ये अडकली गाडी यांची, पूर्ण नाडीच ओळखले गोलंदाज ओमकार पाटीलने बॅट्समन प्रतीकची. आणि कौस्तुभ त्या सोबतीला नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय की प्रतीक तू काय करतोय, आपण आपल्या तालुक्याची लीग खेळतोय, जरा हालचाल कर, घरातून बाहेर पड. म्हणतात ना की काही कमवायचं असेल तर घर सोडावं लागतं मित्रांनो, आयतं काही मिळत नसतं. जसे आपल्या लाडक्या सौभाग्यवती मॅडमनी घर सोडलं, चूलमूल सर्व सांभाळून त्यांनी नगरसेविकेचं पद भूषवलं आपल्या पतिदेवाच्या सोबतीला, आणि आज त्यांनी वेगळा त्यांचा ठसा उमटवलाय. म्हणून आपल्याला घरातून बाहेर पडता आलं पाहिजे, तरच आपण सेवा करू शकतो. सेवा केली की मेवा मिळतो, त्याचं फळ मिळत असतं, परंतु फळाची अपेक्षा न करता आपण ते काम करायचं असतं, परमेश्वर आपोआप देत असतं. म्हणून आधी सेवेसाठी आपण पुढे स्वतःला पुढे सरसावायचं असतं. धावसंख्या पुढे सरसावत नाहीये, त्याचं कारण की बॅट्समन जागेवरतीच उभा आहे. पुन्हा एकदा उचली घेणारा अँगल केला, आणि आता मात्र पंचांनी अनुमोदन दिलंय की वाईट चेंडू आहे. इथे पकडलं गोलंदाजाला राज ठाकरे साहेबांनी, आणि धावसंख्या 1 ने पुढे 40 वरती आपण पाहतोय. 40 ऑन द बोर्ड. डोल्वी डॅशर संघाची धावसंख्या 3 गडांच्या मोबदल्यात.
पहिल्या चेंडूपासून प्रेक्षक इतके आहेत की त्यामध्ये भरच पडते, कमी अजिबात नाहीये. कारण स्पर्धेमध्ये कमीच काय नाहीये, जिथे कमी त्याची हमी देणार आमचे उत्कृष्ट पुरस्कर्ते आणि आयोजक आमचे सुयजी भट, सोबतीला फ्रेंडशिप ग्रुप, ज्यांनी पाहिलं की आम्ही या स्पर्धेमध्ये काहीच कमी पडू देणार नाहीये, इथे झेल सोडलाय. आणि त्याचं कारण की तिथे धावा इथे वाढलेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या, एकने पुढे 41 वर, बरोबर 41 ऑन द बोर्ड. 3 गडांच्या मोबदल्यात, परंतु चौकार षटकांपासून प्रेक्षक वंचित आहेत. त्यांना आतिषबाजी आवडते, फटक्यांची भडीमार आवडत असते. मोठे फटके जसं आता आपण IPL ला पाहतोय, काय केव्हा खेळतो वैभव सूर्यवंशी. वा, वैभवशाली त्याचं नाव ठेवलं, अनेक कॉमेंटेटरनी नाव दिलं वैभवशाली, ज्याने बुमराला 2 षटकार मारले आणि फार मोठा त्याने इतिहास रचला, अधिराज्य गाजवलं. तशी खेळी, आधुनिक खेळी इथे आपण आधुनिक क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि ती पाहायला आवडते. तसं अजून इथे होताना दिसत नाहीये. चौथ्या षटकात शेवटचा चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातो, ट्रॅव्हल होतोय, शॉर्ट फाईन निघला, बीट करत असताना वेगाने चेंडू अगदी वेगावरती स्वार आणि इथे फरार होतोय 4 धावांसाठी. चौकार. पावलांचा वापर केला, जसं जणू काय कॉमेंटेटरचा आवाज ऐकला की काय घर सोडलं तिथे बॅट्समनने. आणि चेंडू तिथे बघा, शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरला बीट करून प्रेक्षकांमध्ये जात असा नस्तमस्तक झाला की प्रेक्षक मायबाप तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. तुमच्यामुळे स्पर्धेने 4 चंद्र गाठलेत आणि ते सिक्सर नावाच्या चेंडूने तिथे नतमस्तकता दाखवली. धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकाची समाप्ती, 3 गडी बाद 45. इट्स ओके सर, कंटिन्यू. बरेचसे रिव्ह्यू आले सर. रिव्ह्यू मध्ये बऱ्याच वेळा आपण स्टॉप वॉच स्टॉप केलं होतं सर, त्याच्यामुळे इट्स ओके, कंटिन्यू. तब्बल 4 वेळा रिव्ह्यू घेतले आपण आतापर्यंत या 4 षटकामध्ये. आणि प्रतीक इथे खेळतोय आता एका धावेवरती आणि कौस्तुभ 4 वरती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, धावसंख्या 45. शेवटचं षटक असेल, किती टार्गेट सेट असेल? फायटिंग स्कोर निर्माण करण्यासाठी 50च्या पार जावं लागेल, कारण मानसिक दबाव टाकण्यासाठी म्हणतात ना की सायकोलॉजिकल प्रेशर आला पाहिजे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये 10 ते 12 धावा आवश्यक असतात प्रत्येक षटकामध्ये. जो आता बॉलिंगसाठी आलाय प्रथमेश, याच्यासाठी तनिष परेश म्हात्रेकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय. वा, हे प्रेम आहे, हा विश्वास आहे आमच्या मान्यवरांचा त्या बॉलरवरती. आणि त्या विश्वासाला सार्थ करावं लागेल बॉलरला. त्याला माहिती की माझ्या ते बक्षीस काय लावलंय, माझ्या मित्राने, माझ्या भावाने, माझ्या मान्यवराने. त्याचं कारण की त्यांना माहिती की मी तशी चांगली बॉलिंग करू शकतो आणि करावी लागेल. बक्षीस लगावलं की थोडासा प्रेशर असतो, परंतु मित्रांनो प्रेक्षकाला जुगायचं नसतं. खेळ का थांबलाय? बरेचसे रिव्ह्यू घेतले, लक्षात घ्या. ते रिव्ह्यूचं टायमिंग आम्ही कट केलंय नियमानुसार. प्लीज
ऑफिशियल्स आपण एक फिल्डर आतमध्ये घ्या. आउटफील्डचा एक फिल्डर अतिरिक्त आतमध्ये घ्या. आणि खेळ सुरू करा पटकन. लक्षात घ्या, आम्ही टायमिंग मायनस करून तुम्हाला सांगितलं होतं, तरी सुद्धा तुम्ही इथे वाद नका घालू प्लीज. आपली स्पर्धा आपल्या तालुक्याची स्पर्धा आणि आपली स्पर्धा पूर्ण जगभर पाहिली जाते. आपल्या स्पर्धेची शान आपणच राखायची आहे. आपल्या स्पर्धेचा मान आपण राखायचे, ती मान खाली होऊ देऊ नका प्लीज. अनेक दिग्गज मान्यवर तुम्हाला पाहतायत इथे प्रत्यक्षात येऊन, आणि अनेक दिग्गज तुम्हाला कुठेही पाहतायत. कोणी विमानामध्ये असेल, कोणी हेलिकॉप्टरमध्ये असेल, कोणी अमेरिकेमध्ये असेल, ते सुद्धा तुम्हाला पाहतायत, तुमचा खेळ पाहतायत. 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या 11.25च्या वेगाने 45 वर. धावांचा रेट चांगला आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रोहा नगर विराट नगर परिषदेचे सन्माननीय आदरणीय आमदार भाई अनिकेत पाटील तटकरे साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. अनिकेत तटकरे साहेब आमदार दमदार या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. रोहाची आन बान शान ज्याला म्हटलं जातं, असे कार्य सम्राट खेळाडूंच्या गळ्यातले ताईस ज्याला म्हटलं जातं, सन्माननीय आदरणीय अनिकेत भाई तटकरे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा पेन तालुका बिग बॅश लीग या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आज आपण पाहतोय रोहाचा विकास हाच त्यांचा ध्यास, आणि नक्कीच आज या पेन तालुक्यामध्ये सन्माननीय आदरणीय आमदार अनिकेत भाई तटकरे साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्याचा सहर्ष स्वागत आज या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय सुयेजी भट साहेब. यांना विनंती करेन की आपण आपल्या सर्वांचे लाडके रोहा तालुक्यातील एक नामांकित आमदार सन्माननीय अनिकेत भाई तटकरे साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. कार्य तत्पर आणि तसेच खेळावरती खूप प्रेम करणारे सन्माननीय आदरणीय अनिकेत भाई तटकरे साहेब यांचा नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय संजयजी शिंदे साहेब आणि मयूरजी लाड साहेब यांच्या माध्यमातून सन्माननीय अनिकेत भाई तटकरे साहेबांचा यथोचित मान सन्मान करण्यात येणार आहे. आपण पाहतोय तथास्तु डेव्हलपर्स चे सर्व आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय ब्रह्मा विष्णू महेश असं म्हटलं जातं. सन्माननीय सुयेजी भट साहेब त्यांच्या समवेत सन्माननीय संजयजी शिंदे साहेब आणि सन्माननीय मयूरजी लाड साहेब या व्यक्तिमत्वाला विनंती करेन की कार्य तत्पर दमदार आमदार सन्माननीय अनिकेत भाई तटकरे साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. आज नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांनी उपस्थिती दर्शवली, वेलात वेल काढून पेन तालुका बिग बॅश लीग 2026 या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली आहे. मी सन्मान करण्यासाठी संजयजी शिंदे साहेब आणि मयूरजी लाड साहेबांना विनंती करेन की आपण आमदार दमदार सन्माननीय आदरणीय अनिकेत भाई तटकरे साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्याचा यथोचित मान सन्मान केला जातोय. नक्कीच क्रिकेटवरती निष्ठांत प्रेम करणारे, रोह्याचा विकास करणारे दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण संजयजी शिंदे साहेब आणि मयूरजी लाड साहेब यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी नक्की त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. मी अनिकेत भाई साहेबांचा यथोचित मान सन्मान आणि त्यांना धन्यवाद म्हणेन आपण या स्पर्धेसाठी उपस्थित झालात. ओ टू कॉम्बॉक्स. यस, अत्यंत दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेबांचे सुपुत्र आज आपल्यामध्ये आलेले. त्यांच्याच पावलं ते पाऊल ठेवून या व्यक्तीने धुरा घेतली. मॅच सुरू करा, सामना सुरू करा प्लीज. पंचमाय बाप, हे प्रेम आहे संजयजी शिंदे साहेबांवरचं, मयूरजी लाड साहेबांवरचं, सुयेजी भट साहेबांवरचं, ह्या व्यक्तिमत्वाचं, ज्या व्यक्तिमत्वाने वेळात वेळ काढून या क्रीडाला 4 चंद्र लावलेत. या सेवेला
त्यांनी उपलब्धी दिली असेल लाडके आपले अनिकेतजी तटकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचं स्वागत. पूल आहे, जी व्यक्ती पॉवरफुल आली आहे, इथे बॅट्स मध्ये पॉवर आली आहे, त्यांनी केला वार आणि तो षटकार. यालाच म्हणतात एखाद्या व्यक्तीचं येणं म्हणजे तुम्हाला किती मोठी ऊर्जा मिळते मित्रांनो, आणि ऊर्जा प्राप्त केली इथे बॅट्समनने. ही उत्तेजना आहे, हा उत्साह आहे. बॅट्समनना सुद्धा कळलं की इतके दिग्गज व्यक्तिमत्व आलेत या आपल्या आयोजकांच्या सोबतीला, त्यांच्या प्रेमाखातर आपण त्यांना चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. हो 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 हो, इनसाइड आउट, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक देअर. अहो ऐश्वर्याचं सौंदर्य फिकं पडेल इतका सौंदर्यवान षटकार ठोकलाय बॅट्समनने. संजयजी तरे साहेबांना सुद्धा स्वतःला रोखता आलं नाहीये. या सिक्सर साठी 500 रुपयाचं बक्षीस या बॅट्समन साठी संजयजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे. तथास्तू डेव्हलपर्स, त्यांनी सांगितलं बॅट्समन यू आर तथास्तू, आशीर्वाद देत आहेत. अनिकेतजी तटकरे साहेब ते सुद्धा आता भारावून गेलेत की काय स्पर्धा इथे रंगली आहे. तसेच आपल्यामध्ये पेन नगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक आनंदजी जाधव साहेब सुद्धा आहेत आणि आपण त्यांचा लगेच येतोची सन्मान करूया. तर विनंती करते आपले लाडके आयोजक सुयजी भट साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते नगरसेवक आपले कार्यकुशल पेन तालुक्याचे अनबान शान आनंदजी जाधव साहेबांचा करूया येतोचित बहुमान सन्मान. इथे धावसंख्या बघा सन्मानित झाली आहे, सुगंधित झाली आहे. 58 धावा, 3 गडी बाद. कनिष परेश म्हात्रेकडून बॉलरसाठी 500चं बक्षीस आलेलं आहे. हो हो, काय जल्लोष, काय रोमांच, काय थरार, काय सौंदर्य. ही क्रिकेटची पेन तालुक्याची जत्रा, त्या जत्रेमध्ये आलेले लाडके आमदार साहेब अनिकेतजी तटकरे आणि आपले लाडके आनंदजी जाधव साहेब नगरसेवक, अनेकांची उपलब्धी. हे प्रेम आहे संजयजी शिंदे साहेबांवरचे प्रेम आहे, मयूरजी लाड साहेबांवरचं. तथास्तु एंटरप्राइजेस, तथास्तु डेव्हलपरचे जे जनक आहेत, संस्थापक आहेत, ज्याने अनेक माणसं जोडली. मित्रांनो म्हणतात ना की माणसं जोडणं म्हणजे काय, तर माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला तो आहे तसा स्वीकारणं. माणसं जोडणं म्हणजे आपली अपेक्षा, आपली मतं इतरांवरती न लादणं. माणसं जोडणे म्हणजे कौतुकाची संधी न सोडणं, याला म्हणतात माणसं जोडणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं, त्याला म्हणतात माणसं जोडणं. असे मन साफ असलेले अनेक दिग्गज आणि सोबतीला आपले A1 जोडी तथास्तु डेव्हलपर्स आपली ही स्पर्धा पूर्ण भारावून ज्यांनी टाकली आहे. धावसंख्या इथे बघा, पुढे जात असताना 4 गडी बाद झालेत. 59 वरती धावसंख्या आणि षटक क्रमांक शेवटचं सुरू आहे मित्रांनो. आणि शेवटचा चेंडू असलेल्या इनिंगचा टार्गेट किती असेल, जसं आमच्या A1 जोडीने टार्गेट ठेवलंय की आम्ही अनेक वास्तू निर्माण करू. मला माहिती मिळालं की मँगो विलेज त्यांचं तयार होत आहे, बरोबर, तब्बल 20,000 स्क्वेअर फीट मध्ये, अशी मला नुकतीच माहिती मिळाली आहे. ज्याचे तथास्तु डेव्हलपर्स जनक आहेत, त्यांचं स्वप्न आहे मँगो विलेज, नवनिर्माण सुंदर स्वर्ग तो तयार करणार आहेत मँगो विलेज नावाचा. जसं आमच्या मुरबाडकडे एक पाम विलेज आहे, ज्या ठिकाणी वर्षा उसगावकर सुद्धा आली होती उद्घाटनसाठी. इथे मात्र उडवला चेंडू, टार्गेट सेट करणारा फटका, चटका, सिक्सर. धावसंख्या 65, टार्गेट इज 66. 66चं टार्गेट मस्त सेट केलंय. काय फटका मारलाय बघा, पिकअप शॉट उडवला, उंचला आणि फेकून दिला. मिड विकेटच्या वरून जात असताना तिथे जे आपण कटआउट पाहतोय त्या ठिकाणी आमच्या A1 जोडीचेच आहेत. मयुरीजी लाड साहेबांचं कटआउट तिथे आहे, बाजूला संजयजी शिंदे साहेबांचं कटआउट. आणि इथे मात्र पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्या 65 वर 4 गडी बाद. सात्विक स्वरूप 11 आणि रायझिंग सुपरस्टार या दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय की त्यांनी लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. या मॅच मध्ये आपल्याला खूप लेट झालाय, त्यामुळे आपल्याला टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला बोलवता नव्हतं आलं, पण लवकरात लवकर तुम्ही टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सात्विक स्वरूप 11 आणि रायझिंग सुपरस्टार.
मी शेखर भगत यांना विनंती करतो, त्यांनी प्लीज स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सात्विक स्वरूप 11 प्लीज तुम्ही यायचं आहे. मी अनिकेत भाईंना विनंती करतो की त्यांनी या टुर्नामेंटसाठी आणि आमच्यासाठी 2 शब्द बोलायचे. पेण बिग बॅश लीग पेण तालुका तथास्तु डेव्हलपर्स माझे सहकारी संजयजी शिंदे त्या संचितजी शिंदे मयूरजी लाड यांच्या पुढाकारातनं आयोजित केलेल्या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे तालुक्याचे अध्यक्ष दयानंदजी भगत साहेब, नगरीचे उपनगराध्यक्ष माझे बंधू निवृत्ती, शहराचे सन्मान्य पाणी पुरवठा सभापती माझे सहकारी आनंद, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य लाडताई, त्याचबरोबरच युवकांचा अध्यक्ष माझा सहकारी विकास, माझ्या समवेत आलेला मयूर खैरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघ, आयोजन समितीचे माझे सर्व सहकारी आणि क्रीडाप्रेमी मित्रांनो, सुरुवातीलाच मयूर तुमचं आणि मी संचित यांचं मनपूर्वक कौतुक करतो की आपण या ठिकाणी आपल्या फ्रेंड सर्कलच्या वतीने ही स्पर्धा पेण शहर आणि तालुक्यातील खेळाडूंकरता उपलब्ध करून दिली. आपलं आजोळ रोहा, त्याच्यामुळे प्रदीपरावांचं आणि म्हणजे बामुगडे साहेबांचं, आमच्या इकडे ह्याचे आजोबा सभापती त्या ठिकाणी राहिलेले आहेत, भगवान बुवा बामुगडे. माझे आजोबा कैलासवासी दत्ताजीराव तटकरे समवेत त्यांनी पंचायत समितीचं प्रतिनिधित्व केलं. प्रदीर्घ काळ तालुक्याची त्यांनी सेवा प्रामाणिकपणाने केली आणि त्यांचाच वारसा घेत आज माझे हे सहकारी या ठिकाणी काम करतायत. याचा मनापासूनचा आनंद माझ्यासारख्याला निश्चितच त्या ठिकाणी होतोय. कुठलंही राजकीय अभिनिवेश न आणता या भागातील तरुण खेळाडूंना त्या ठिकाणी एक चांगलं व्यासपीठ मिळावं याकरता आपण ही स्पर्धा आयोजित केलीत. या आधी सुद्धा या मैदानावर अनेक स्पर्धा आयोजित झालेल्या असतील, पण प्रकाश ज्योतातील ही स्पर्धा तुम्ही दोघांनी पुढाकार घेऊन आयोजित केलीत, त्याबद्दल विशेष आभार मी निश्चितच क्रीडा रसिकांच्या वतीने आपले सर्वांचे मानतो. IPLचा दौर सुरू आहे आणि RCB आणि मी चुकत नसेल तर राजस्थान रॉयल्सची बहुतेक करून मॅच आहे आणि राजस्थान रॉयलला 202 धावा हे RCBने ठेवलेले आहेत. तसं पाहायला गेलं निवृत्ती निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा आव्हान तुझ्या समोर होतं, कारण वसुधा काकी बिनविरोध त्या ठिकाणी निवडून आलेली होती. इथं दोघं बसलेले आहेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लाडते नगरसेवक, हे दोघंही निवडून आलेले आहेत, बाकीचे तिन्ही नगरसेवक बिनविरोध निवडून आले. गमतीचा भाग सोडला तर स्पर्धेमध्ये निवडणुकीमध्ये जी चुरस असते ती बाय मिळण्यामध्ये निश्चितच त्या ठिकाणी नसते. मी अधिक बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही, मात्र ही स्पर्धा त्या ठिकाणी निर्विघ्नपणाने पार पाडू दे. सगळ्यांच्या सहकार्यातनं ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना असेल, त्याचबरोबर क्रिकेट प्रेमींना चांगलं त्या ठिकाणी मनोरंजन व्हावं अशाच प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी करतो. पुनश्च आयोजकांच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत असताना दरवर्षी असेच चांगले चांगल्या स्पर्धा आपण घेत राहा. यावर्षी पेण तालुक्यापुरत्या आपण मर्यादित ठेवल्यात. पुढच्या वर्षी मी अपेक्षा करीन की पेण मतदारसंघाच्या आपण विधानसभा मतदारसंघाच्या ठेवाव्यात, कारण 2027 नंतर पेण मतदारसंघाची काय पुनर्रचना होईल हे मला आज सांगता येत नाही, पण आत्ता जो मतदारसंघ आहे त्या अनुसार सुधागड असेल, पेण असेल, त्याचबरोबर रोहा तालुक्यातला काही भाग असेल, नागोटणा परिसर असेल, या तरी संघांना आपण समाविष्ट करून घ्याल अशाच प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आज आमच्या भगिनी सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्याच्यामुळे महिलांसाठी सुद्धा काही ना काहीतरी कार्यक्रम आपल्या ह्या
मंडळाच्या माध्यमातून संयोजनाच्या माध्यमातून होईल अशाच प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. पुन्हा अशा दोघांनाही त्याचबरोबर तुमच्या पाठी असलेल्या सर्वच सहकाऱ्यांचं सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. सन्माननीय आदरणीय मान्य श्री आमदार अनिकेत भाई तटकरे साहब का मन, सन्माननीय उपेंद्रजी कोलटकर साहेब नगरसेवक यांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा स्टेजवरती यायचं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करेन की आपण सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवायची आहे. हॅलो भाई, तुम्ही आमच्या या नाईट मॅचेससाठी आल्याबद्दल आम्ही तुमचे पूर्ण सर्व आभारी आहोत. पण एक सगळ्या पेनकरांची इच्छा आहे की तुम्ही आता पाहुणे म्हणून आल्यात, पण यजमान म्हणून पुढील जे सामने आहेत ते आपल्या माध्यमातून आपल्या रोह्याला असो, कोलाडला असो, साहेबांच्या नावाने, ताईच्या नावाने आणि भाईंच्या नावाने चांगले सामने होतात. तसेच आमच्या पेणमध्ये सुद्धा हो, हीच आम्ही तुमच्यासमोर इच्छा मानतोय आणि व्हायलाच पाहिजे भाई. आमदार चषक भले आमदार चषक होते, खासदार चषक होते. आपण उपनगराध्यक्ष चषक मी या ठिकाणी जाहीर करतो. बाकीचं मांडवाचा खर्च मी करीन. बाकी वराती काय आणायची ती तुम्ही आणा. अनिकेत भाई तटकरे यांचं आज आपल्याला इथे त्यांचे दर्शन आपल्याला सर्वांना लाभलेलं आहे. खूप रेअर केसमध्ये ते आपल्याला भेटतात कधी कधी, परंतु ते विनंतीला मान देऊन आले, या बाबतीत मी त्यांचे नक्कीच आभार मानीन. आणि मी सामन्याची सुरुवात करावी यासाठी अंपायर्सना सांगेन, तुम्ही प्लीज सामना सुरू करा. यस, मैच शुरू है पर रिव्यू लिया गया है. जरूर 30 गेंदों में 67 रनों की आवश्यकता थी. पहली गेंद जरूर हुई है. ऑफिशियल अंपायर चेक कर रहे, गेंद रिव्यू लिया है, डीआरएस चेक किया जा रहा है. गेंद वाइट है या फिर फेयर डिलीवरी है. रिव्ह्यू चेक होतोय. मी उपेंद्रजी कोलाडकर यांना विनंती करीन, त्यांनी जरा परत एकदा स्टेजवर यायचं आहे. मगाशी ते नगरसेवकाच्या भूमिकेतून आलेले होते, परंतु या टुर्नामेंटचे ते ओनर आहेत. नक्कीच एक दरवर्षी आम्ही टूर्नामेंट आयोजन करतो आणि इट्स अ फेयर डिलीवरी. जरूर यहाँ पर थर्ड अंपायर को चेक किया गया और यहाँ पर एक रिव्यू बल्लेबाजी करने वाली टीम. इस बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे 30 यार्ड सर्कल के बाहर खेला हुआ स्ट्रोक. फील्डर ने कैच लपका, शानदार कैच, बड़ी मछली जाल में फांसते हुए. उपेंद्रजी कोलाडकर आपण प्लीज यायचं आहे स्टेजवर. उपेंद्रजी कोलाडकर माझे शाळेतले मित्र सुद्धा आहेत ते, आणि आता सध्याचे नगरसेवक. आणि आता त्यांना मी स्टेजवर नगरसेवक या नाही तर कायमस्वरूपी एक क्रिकेट प्रेमी आणि नक्कीच मुलांना संधी मिळावी, आम्ही टुर्नामेंट घ्यावी आणि त्यांनी आम्हाला हो म्हणावं आहे असं नाही म्हणणं आहे तर कधी झालंच नाही आहे. मी त्यांना विनंती करतो, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. अमित ठाकुर थे वहां पर, जिन्होंने शानदार कैच लपका, विकेट का पतन, जबकि 67 रनों का जो एक टारगेट सेट किया है. पहली गेंद यहाँ पर डॉट होने के बाद दूसरी गेंद पे विकेट प्राप्त करते हुए 28 गेंदे 67 रनों की आवश्यकता है. 28 चेंडू 66 धावांची गरज. एक चांगला सामना आपल्या भेटीला नक्कीच आलाय. आपण पाहतोय पेन तालुका बिग बॅश लीग आणि या स्पर्धेसाठी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मोठमोठ्या चित्रकारांचे स्वप्न असतं की माझे देखील चित्र त्या गॅलरीमध्ये असावं, असे आपल्या
पेनचे सुप्रसिद्ध चित्रकार, पेनचे सुपुत्र फरस डोंगरी गावचे सन्मानी आदरणीय श्री जितेंद्रजी गायकवाड साहेबांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा स्टेजवरती या. आपला सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. रायझिंग सुपरस्टार त्यांच्या विरोधात सात्विक स्वरूप 11 रामवाडी. दोन्ही संघाच्या सगळ्यांना टॉस साठी यायचं आहे. सागर बळवली आणि सुशांतजी मोकाल विनंती करेन टॉस साठी लगेच यायचं आहे. हाफ इनिंग होऊन गेलेली आहे. आपण हाफ इनिंग मध्ये टॉस करतोय. तनिष परेश म्हात्रे सर यांच्या माध्यमातून फलंदाज प्रतीकसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 27 चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. दोन्ही संघाच्या संघाने आले टॉस करून घ्यायचे सर. मी उपेंद्रजी कोलाडकर यांना विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यायचंय. टॉस उडवून घ्यायचं आणि मग यायचं इथे. टॉस होतोय. मॅच मध्ये 2 रिव्ह्यू असणार आहेत. तुम्ही कुठल्याही इनिंगला कसाही रिव्ह्यू वापरू शकता. 2 रिव्ह्यू 4 रिव्ह्यू नाही. सक्सेसफुल झाला तर कंटिन्यू असणार आहे रिव्ह्यू. आता फिल्डिंग साईडचे जर दोन्ही रिव्ह्यू संपले असतील तर तुम्ही रिव्ह्यू नाही घेऊ शकत. टॉसला निर्णय आलाय. सात्विक स्वरूप 11 जिंकलेत आणि त्यांनी दिलेत. मी तुम्हाला 10 मिनिटं देईन. दोन्ही टीमना मी इथे जाताना सांगतोय लिस्ट करा आणि लगेचच अपलोड करा. दोन्ही रिव्ह्यू संपलेले आहेत. मी डोल्बी डॅशर्सला विनंती करतो त्यांनी मॅच चालू करायची आहे प्लीज. तसेच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मी उपेंद्र कोलाडकर प्लीज आपण जाऊ नका. आपली इथे महत्वाची एक विनंती आहे तुम्हाला. प्लीज थांबा. श्री रोहित श्रीकांतजी शेडगे साहेब तथास्तु डेव्हलपरचे पार्टनर. मी मयुरेश लाड यांना विनंती करतो त्यांनी उपेंद्रजी कोलाडकर यांचं ॲज अ ओनर ऑफ दिस टुर्नामेंट म्हणून त्यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच एक ओनर म्हणून ही उपस्थिती लाभलेली आहे. तसेच मी माने सरकार या टीमचे ओनर मनोज माने, मणिराज माने आणि मिलिंद माने असे 3 भाऊ आहेत. त्यातले मनोज माने मला इथे दिसत आहेत. मी त्यांना प्लीज विनंती करतोय की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आपल्याला ओनरचा सत्कार करायचा आहे. मनोज माने आपण प्लीज स्टेजवर यायचं आहे. जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. धावसंख्या धावफलकावरती 1 धाव. धावफलकावरती 2 गडी बाद. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पुन्हा एकदा पाहतोय. सज्ज होतील. स्ट्रायकरला बॅटर आदेश. स्ट्रायकरला बॅटर. 66 धावांचा पाठलाग करत असताना काहीतरी जखडून ठेवले गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न. वाईड स्पीड विकेटला खेळलेले क्षेत्ररक्षक आहेत आणि मात्र रनिंग बिटवीन मध्ये असताना केलेला थ्रो त्यावर मात्र 1 धाव घेतली गेली आहे. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो. धावफलकावरती 2 गडी बाद 2 धावा. येणारे 25 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे.
षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय एक महत्वाचा चौकार. मी संजय शिंदे यांना विनंती करतो, रोहित शेडगे त्यांचे पार्टनर आहेत, त्यांचा त्यांनी इथे सन्मान करायचा आहे. मी संजय शिंदे यांना विनंती करतो, रोहित शेडगे यांचा त्यांनी सन्मान करायचा. नक्कीच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय रोहितजी श्रीकांतजी शेडगे साहेब तथास्तु डेव्हलपरचे पार्टनर इथे उपस्थित झाले. त्याचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. धन्यवाद सर, आपण या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवलीत. आपले शुभ आशीर्वाद या स्पर्धेसाठी देण्यासाठी आलात. श्री रोहित श्रीकांतजी शेडगे साहेब तथास्तु डेव्हलपरचे पार्टनर आपण पाहतोय त्याचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 24 चेंडू जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. स्क्रीनवरती आपण पाहतोय 24 चेंडू आणि 60 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी येतील अमित वाघमारे. गोलंदाजी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. 24 चेंडू मध्ये 60 धावा रोखायच्या आहेत. प्रत्येक षटक पाहायला गेलात ना मित्रांनो, तर या स्पर्धेमध्ये 15च्या धावेने या धावा कुटायच्या आहेत. मात्र तशी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती कर्णधाराने सोपवली आहे. दोन्ही बॅटर्स यांच्यावरती आता पूर्ण जबाबदारी असणार आहे. येणारे 24 चेंडू 60 धावांची आवश्यकता आहे. पंचाला विनंती करे स्पीड अप करा. गोलंदाजी करणारा संघ 24 चेंडू आणि 60 धावांची गरज असताना पहिला चेंडूचा सामना जाताना यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू गोलंदाजीच्या माध्यमातून हाताळला गेलाय. डॉट चेंडू आलाय. अमित वाघमारे गोलंदाजीसाठी आले आणि यावेळेला बीट केलंय, फसवलंय. डॉट चेंडू आपण पाहतोय पेन तालुका बिग बॅश लीग 2026 या स्पर्धेचा पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये होणारे हे सामने. 23 चेंडू आणि 60 धावांची गरज. यावेळेला ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पंच नाराज आहेत. वाईट घोषित केलं गेलं. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्येला आकार धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती. येणारे 23 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता है. आने वाली 23 गेंदें 59 रनों की आवश्यकता है. गेंदबाजी के लिए फिर से एक बार अमित वाघमारे. फुल टॉस गेंद फिर से एक बार यहाँ पर बीट करने वाली गेंदबाजी, शानदार गेंदबाजी. गेंद की मिनट तक पहुंच नहीं पाए बल्लेबाज और इस बार डॉट गेंद आते हुए कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, डॉट गेंद. अमित वाघमारे फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार. काफी बड़ा रनअप. इस बार बड़ा स्ट्रोक हवा में खेल दिया फील्डर लॉन्ग ऑन की दिशा में फील्ड करने की कोशिश और शानदार कैच. सुरक्षित हाथों में कैच. विकेट का पतन. बल्लेबाज आउट होता हुआ. तीसरा झटका लगता हुआ यहां पर. माने सरकार टीम को लगता हुआ ये तीसरा झटका. शानदार कैच लपका वहां पर फील्डर शुभम फील्डर थे. कोई गलती नहीं की. शुभम पाटिल फील्डर थे. शानदार कैच. विकेट का पतन. 7 रन 3 विकेटों के नुकसान पर. मानिक सरकार टीम उधर यहाँ पर बैकफुट पर आते हुए नजर आ रही है. न्यू बैटर मैदान पर. अबरार मुजावर न्यू बैटर मैदान पर आते हुए. अबरार मुजावर के ऊपर अभी पूरी जिम्मेदारी पिछले मैच में भी नाराज किया. जिस बल्लेबाजी के लिए अबरार जाने जाते हैं, क्या उस तरह की बल्लेबाजी अबरार के बल्ले से रन निकलेंगे? ओहो, फिर से एक बार टप्पा गिरने के बाद गेंद राइज होगी बल्लेबाज को सरप्राइज करते हुए. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज करते हुए अमित वाघमारे. स्कोर रुका हुआ मात्र 7 रन 3 विकेटों के नुकसान पर.
तो फिर से एक बार यहाँ पर डॉट गेंद आती हुई शानदार गेंदबाजी, रनों पर अंकुश लगाने का प्रयास करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम मानिक सरकार। बैटर स्ट्राइक एंड पर अबरार मुजावर, स्ट्राइक एंड पर बैटर। इस बार बड़ा स्ट्रोक, खड़े खड़े खेल दिया ऑन ड्राइव, गेंद मस्तक पे दस्तक की जाएगी सीमा पार। इस बार शानदार षटकार, आवश्यकता थी इस बड़े स्ट्रोक की और यहाँ पर क्लास स्ट्रोक खेलते हुए बैटर छक्के के साथ अबरार मुजावर ने अपना अकाउंट ओपन किया। स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 13 रन 3 विकेटों के नुकसान पर। एक अच्छा स्ट्रोक लगाने की कोशिश में कामयाब। आने वाली 18 गेंदे 53 रनों की जरूरत, येणारे 18 चेंडू 53 धावेंची आवश्यकता आहे। चला टीम मीटिंग नाही घ्यायची आहे, लवकर संपवायची मॅच. आपल्याला टायमिंग दिलेला आहे. जीत हासिल कराने में नाकामयाब बताया था, पर इस बार इस गेंदबाज के ऊपर पूरी जिम्मेदारी। रूपम मात्रे गेंदबाजी के लिए वार्म अप करना जरूरी नहीं है, स्पीड अप करना है। 18 गेंदे 53 रनों की आवश्यकता है, येणारे 18 चेंडू 53 धावेंची गरज। इस बार शॉर्ट किस्म की गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग, और इस बार अच्छी फील्ड पर क्या यहाँ पर चेक करते हुए कि फील्डर लाइन पे टच है या नहीं, जरूर जरूर चेक किया जाएगा। कुशल मोमेंट है क्योंकि मैच कुशल है, इसलिए अंपायर का डिसीजन आया है कि ये बल्लेबाज ने जो स्ट्रोक लगाया वो सेव किया है या फिर नहीं, पहला वो चेक किया जाएगा। जो डिसिजन येईल तो येईल, पण तुम्ही प्लीज फिल्डिंग पोझिशनवर या. तुम्ही कशाला मीटिंग घेताय? टीम मेंबर्स, तुम्ही फिल्डिंग पोझिशनवर यायचंय. जो डिसिजन येईल तो येईल. बॅट्समन फक्त पिचवर थांबतील, बॉलर थांबेल. तुम्ही फिल्डिंग पोझिशनला रिटर्न यायचंय. इट्स अ 6 क्योंकि फील्डर 6, बाउंड्री 6. लाइन के बाहर थे और उन्होंने वहां से कोशिश की, इसलिए ये बड़ा बिग हिट आता हुआ शानदार छक्का। कोणती रिव्ह्यूला कोणती टीम मीटिंग पिचवर घ्यायची नाहीये, ही सर्व टीमला वॉर्निंग आहे. आपण आपल्या जागेवरच थांबायचंय. जो रिझल्ट येईल तो थर्ड अंपायर देईल. इस छक्के के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 19 रन। आने वाली 17 गेंदे 47 रनों की आवश्यकता है। जरूर कनिष्क परेश मात्रे इनके तरफ से इस छक्के के लिए प्रथमेश के लिए 500 रुपए का कैश प्राइज जमा है। अच्छा स्ट्रोक लगाया, इस बार अच्छी गेंद बैकफुट पर जाकर पंच किया। गेंद पॉइंट इधर में खेलते हुए फील्डर थे वहां पर, डॉट गेंद जाती हुई अच्छी गेंदबाजी यहाँ पर इक्वेशन बदलता हुआ। एक छक्का आने के बाद भी गेंदबाज कम बैक करते हुए नजर आए। 16 गेंदे 47 रनों की जरूरत है। 19 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर, जबकि यह तीसरा ओवर प्रगति पर है। तीसरे ओवर की जिम्मेदारी गेंदबाज के ऊपर दी है रूपम मात्रे।
गेंदबाजी करते हुए इस बार पटकी हुई गेंद हवा में खेलने की कोशिश, 30 यार्ड सर्कल के बाहर, फील्डर तैनात नहीं है और 1 रन लिया। एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा गुणलेखक सर बतलाते हुए 20 रन 3 विकेटों के नुकसान पर इक्वेशन बदलता हुआ 15 गेंदे 46 रनों की जरूरत। येणारे 15 चेंडू 46 धावांची आवश्यकता आहे। धावसंख्या धावफलकावरती 20 आपण पाहतोय, 3 गडी बाद। येणारे 15 चेंडू 46 धावांची गरज। 15 चेंडू 46 धावांची आवश्यकता आहे। रूपम म्हात्रेला आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय, चांगली फलंदाजी करतायत। आता मात्र षटकारांची आवश्यकता आहे। प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे। जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर नक्की त्यासाठी संघर्ष करावा लागेल। यावेळेला पुन्हा शॉर्ट पद्धतीचा चेंडू हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहेत। यावेळेला झेल धरणीला दान केलंय, जीवन दान दिलंय, पण मात्र एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले दोन्ही बॅटर। धावसंख्येत एक निमाड धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 21। येणारे 14 चेंडू 45 धावांची गरज आहे। 14 चेंडू 45 धावांची आवश्यकता आहे। नक्कीच डोंगर मोठा आहे, पण त्या डोंगरावरती चढावं लागेल, त्यासाठी मोठे फटके लगवावे लागतील। षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल। नक्कीच डोंगरला सुरुंग लावावं लागेल, त्यासाठी मोठा प्रयत्न या स्पर्धेमध्ये करावा लागेल बॅटर यांना। स्पीडअप घ्या। फलंदाजी करणारा संघ आपण सुद्धा त्याची जबाबदारी खबरदारी घ्यायची आहे। 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता आहे। नक्कीच आपण पाहतोय षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा रूपम टाकण्यासाठी सज्ज होतील। स्ट्राईक एंडला बॅटर सज्ज आहेत। 14 चेंडू 45 धावांची आवश्यकता आहे। यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हरला केलेला फटका, क्षेत्ररक्षक आहेत। एक धाव घेतली गेली आहे। धावसंख्येत एक निमाड धावसंख्या धावफलकावरती 22 धावा। 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता आहे। एक धावेने काही फरक पडणार नाहीये क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला, त्यासाठी नक्कीच तुम्हाला आता मात्र मोठे फटके लगवावे लागतील। येणारे 13 चेंडू 44 धावांची आवश्यकता आहे आणि वाली 13 गेंदे 44 रनों की जरूरत। शॉर्ट किस्म की गेंद हुक किया है, रोहित शर्मा स्टाइल में उसे भेज दिया है डीप स्क्वायर लेग सी बारका के पार। ये आसमानी टोला लॉफ्टेड षटकार। इस छक्के के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा। स्कोर कार्ड पर अगर देखा जाए तो हमारे गुणलेखक सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 28 रन। इक्वेशन बदलता हुआ 12 गेंदे जीतने के लिए फिर से एक बार 38 रनों की जरूरत। 12 गेंदे 38 रनों की आवश्यकता है। येणारे 12 चेंडू 38 धावांची गरज। नो टीम मीटिंग, स्पीडअप करा। गोलंदाजी करणारा संघ वारंवार सूचना दिल्या जात आहेत, नाही तर अन्यथा शेवटच्या षटकासाठी तुम्हाला एक प्लेयर एक्स्ट्रा प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्या। आता कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाहीये, नक्की स्पीडअप करा। 12 चेंडू 38 धावांची गरज आणि वाली 12 गेंदे 38 रनों की आवश्यकता है। गोलंदाजीसाठी येतात गोलंदाज आपण पाहतोय कौस्तुभ। कौस्तुभ वरती विश्वास दाखवलाय, कारण का प्रत्येक षटकामध्ये 19 धावांचा रन रेट आहे आणि त्या रन रेटला जर प्राप्त करायचं असेल ना तर या षटकामध्ये नक्की 3 मोठे फटके येणे गरजेचं आहे। त्याच्यावरती जबाबदारी कौस्तुभ कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कशा प्रकारे जबाबदारी पेलतील। 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता आने वाली 12 गेंदे 38 रनों की जरूरत। फुल टॉस गेंद मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास, स्वीपर कवर क्षेत्र खाली है, फील्डर वहां पर जब तक फील करेंगे तब तक यहां पर दो रन लेने का मौका। 2 रनों के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 30 रन। धाव फलकावरती आपण 30 पाहतोय। इक्वेशन बदलतोय। येणारे 11 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे। 11 चेंडू 36 धावांची गरज, पूर्ण जबाबदारी असणार आहे। फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय।
मले सरकार यावेळेला मोठा फटका थर्ड बॅकच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत बिहाइंड द विकेट. चांगला झेल टिपलाय संपलाय फलंदाजाचा खेळ. यावेळेला मात्र गोलंदाज कौस्तुभ विकेट प्राप्त करतायत. सुरेख झेल टिपला आपण पाहतोय अमितने. कोणती चुकी नाहीये. राजेश यांनी झेल टिपलाय. 30 धावा धाव फलकावरती 4 गडी बाद 30 धावा. धावा धाव फलकावरती 4 गडी बाद 66 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र अजूनही जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी करतायत. येणारे 10 चेंडू आणि 36 धावांची गरज. पत्रकारांचं ना केलेलं मगाशी चित्रकार ना केलेला. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मोठमोठ्या चित्रकारांचे स्वप्न असतात की माझे देखील चित्र त्या गॅलरीमध्ये असावेत. आणि आपल्या पेनचे सुप्रसिद्ध चित्रकार पेनचे सुपुत्र फणस डोंगरी गावचे सन्माननीय आदरणीय श्री जितेंद्रजी गायकवाड साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. ज्यांचे अनेक चित्र आपण पाहतोय जहांगीर आर्ट मध्ये ठेवलेले आहेत. असे छायाचित्रकार सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी गायकवाड साहेब यांचा यथोचित सहर्ष स्वागत आहे. पेन तालुका बिग बॅश लीग या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या समवेत आपण पाहतो सन्माननीय भाऊ सरांना सुद्धा. आणि फलंदाज कॅच आउट झालेत. फलंदाज कॅच आउट बाद झालेत. आता मात्र फलंदाज येत आहेत आणि आपली हजेरी लावून जात आहेत. नवीन फलंदाज येत आहेत मैदानावरती. आपण पाहतोय सचिन कोहली. सचिन कोहलीवरती पुन्हा एकदा जबाबदारी. धावसंख्या स्थिर आहे 5 बाद 30 धावा. 66 धावांचा पाठलाग करत असताना नक्कीच बॅकफुटवर आणून ठेवलाय. गोलंदाजी करणारा संघ नक्की चांगली गोलंदाजी करतात. त्याच्यामध्ये कौस्तुभ यांची सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट प्राप्त करताना आपण पाहतोय. यानंतर होणारा संघ आपण सामना होणार असेल त्यांनी सज्ज राहायचंय. कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाहीये. पॉईंट क्षेत्रामध्ये केलेला फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत. मात्र पंचांच्या माध्यमातून यावेळेला पंचांच्या माध्यमातून नो देण्यात आलेला आहे. आणि पंचांच्या माध्यमातून सुद्धा यावेळेला रिव्ह्यू चेक करण्यात येत आहे की पंचांनी दिलेला जो डिसिजन आहे तो क्लिअर आहे की नाही. त्यामुळे मात्र पंचांनी घेतलेला रिव्ह्यू आहे. त्यांनी नो दिलेला आहे तरी ते सुद्धा चेक करतायत. इट्स अ बीमर डिलिव्हरी. जो पंचांनी दिलेला डिसिजन आहे ना तो नक्कीच योग्य आहे. आणि यावेळेला नो चेंडू आलाय. उघडा डोले पहा नीट. चेंडू आहे फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो आमचे गुणलेखक सर सांगतील 32 धावा धावफलकावरती. नो +1. पुढचा चेंडू असणार आहे फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा फ्री हिट. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अब्रार मुझावर ज्याने नक्कीच एक मोठा फटका लगावलाय. 2 षटकार लगावलेत या मॅच मध्ये. कलाटणी आणणारा षटक असणार का. कारण की जिंकण्यासाठी जो 66 धावांचा पाठलाग करतोय 34 धावांची गरज आहे. फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट यॉर्कर जो टाकलाय ना नक्की चांगल्या पद्धतीचा हाताळलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. डॉट चेंडू आलाय. फ्रीडच्या चेंडूवरती नक्कीच
अब्रार मुजावरला मोठा फटका लगवण्यामधून रोखून ठेवलाय. डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू या षटकातील टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. 7 चेंडू 34 धावांची गरज. 7 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला पुन्हा एकदा सन्मात पद्धतीने खेळलाय चेंडू. ऑन साईडला ढकललाय. एक धाव घेतली आहे. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा. स्पीडअप करा. टीम मीटिंग घेऊ नका. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. 4 षटकामध्ये 33 धावा झालेल्या आहेत आणि येणारे 6 चेंडू मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. हा नक्कीच मोठा लक्ष्य आहे, मोठा चॅलेंज आहे. पण त्या चॅलेंजला स्वीकार करणार का फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. मी सन्माननीय सुप्रसिद्ध चित्रकार या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी गायकवाड साहेब. मी तथास्तु डेव्हलपर्सचे पार्टनर सन्माननीय रोहित श्रीकांतजी शेडगे साहेबांना विनंती करेन की आपण ज्येष्ठ छायाचित्रकार सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी गायकवाड साहेब यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय रोहितजी शेडके साहेबांच्या माध्यमातून त्याचा यथोचित मान सन्मान केला जातोय. एक सुप्रसिद्ध चित्रकार आपण पाहतोय जितेंद्रजी गायकवाड साहेब यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अतिथी देवो भव आणि त्याचा सत्कार करणं परम कर्तव्य. यावेळेला पंचांच्या माध्यमातून लेग बिफोर आउट करण्यात आलेला आहे. फलंदाज OUT आउट. अब्रार मुजावर फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. ज्या फलंदाजाने नक्कीच मोठे फटके लगावले होते, मात्र काहीतरी मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न आणि यावेळेला नक्कीच लेग बिफोर आपण स्क्रीनवरती पाहतोय. फलंदाज बाद झालेत. इम्पॅक्ट लाईन, पिचिंग लाईन आणि विकेट या तिन्ही गोष्टीचा विचार केला पंचांच्या माध्यमातून आणि त्याच गोष्टी निदर्शनास आल्यानंतर फलंदाजाला लेग बिफोर आउट देण्यात आलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय मोकल आलेत. अक्षय कदम. यानंतर होणारा सामना दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. जो काय आपला डिसिजन असेल लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. सात्विक स्वरूप रामवाडी त्यांच्या विरोधात रायझिंग स्टार सुपरस्टार. दोन्ही संघांनी लगेच तयार राहायचंय, कोणताही विलंब न घेता. ही स्पर्धा मित्रांनो आपली आहे, त्यामुळे वेळेवर आपण त्या स्पर्धेला पार पाडायचं आहे. मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करेन. सुशांत जी मोकल सर, आपका जो डिसीजन होगा वो जल्द से जल्द यहाँ पर दिखलाना है और उसी तरह से फील्डिंग लगानी है. सम्माननीय समाज सेवक किरण जी गुरव साहब यहाँ पर आए, उनका तहे दिल से स्वागत है. सन्माननीय आपण पाहतोय याच विभागातील समाज सेवक किरणजी गुरव साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर, आपण या स्पर्धेसाठी आलात. मी सन्माननीय आदरणीय श्री निवृत्तीजी पाटील भाऊंना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण समाजसेवक किरणजी गुरव साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. सन्माननीय निवृत्तीजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण समाजसेवक किरणजी गुरव साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अतिथी देवो भव आणि त्याचा सत्कार करणं आमची भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला आपण जपत आहोत. येणारे 3 चेंडू आणि 33 धावांची गरज. 3 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोल्डन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला जातोय. डॉट चेंडू आलाय. 33 धावा धावफलकावरती 7 बाद. येणारे 2 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. जे 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता होती ना, गोलंदाज मात्र गोलंदाजीला आलेली सलगचे 4 डॉट चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी सुद्धा झालेत. 2 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला पदतालिकेचा पुन्हा एकदा वापर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट आलाय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर होणार का?
गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय 5 चेंडू सलगचे डॉट आलेत. रायझिंग स्टार संघाला विनंती करेन आपली प्लेइंग 11 ची लिस्ट लगेच जमा करायची आहे. मॅच संपत आली आहे मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाहीये. यावेळेला स्क्वेअर कट केलाय, क्षेत्ररक्षक नाही आहेत, चेंडू जाईल. यावेळेला मात्र दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर शेवटच्या चेंडूवरती नक्कीच आलाय चौकार. असं वाटलं होतं की आज षटक मेडन ओव्हर होणार, पण नाही. फलंदाजाने त्याच्या नक्कीच